त्याच्यात ते झोके पिंजरणार हे पण नमस्कार मित्रांनो, देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण आलो शिरगाव पाडागरवाडीमध्ये आणि तिथे श्री गिरावळ देवी म्हणून आहे. त्याचा आज कार्यक्रम आहे आणि त्याचा आपण पूर्ण शूट बघा, कुठे स्किप न करता आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आजचे व्हिडिओ आवडल्यास आपल्या कार्यक्रमचं नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन ऑन करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, आपण हा आता रोड आहे ना, दिसतो तुम्हाला पायऱ्या वगैरे सगळं उतरून आपण आलेलो आहेत खाली. आणि इथे आहे श्री ब्राह्मणदेव, हे बघा. हे ब्राह्मण स्थळ आहे, मला बाहेरूनच दाखवतो. कारण पवित्रता आणि स्वच्छता राखण्याची परंपरा आहे मित्रांनो. आणि आपल्याला खाली जायचं मित्रांनो. मित्रांनो, हे 3 पाषाण 4 आहेत ना, 4 आहेत ना, 3 आहेत ना. तर हे 3 पाषाण बाहेर काढले त्यांच्याने, मला व्हिडिओ मध्ये दाखवतो.
माई माझ्या आई तुझी का गुन्हा दिलावर दिली बघ माझी पाठी लाडा आता त्या गळ्यांचा तुला एकत्रित करून आज काय मुळात मुळात दिला पुढच्या महाराजा व्यवहाराची काय गडी असल्याने त्या व्यवहारात आणि जशी जशी जी प्रवृत्ती त्या त्या पद्धतीत केलेली आहे त्या व्यवहारात काही मर्यादा होती त्या व्यवहाराची जशी ती गिरावर देवी समज देऊ त्या पद्धतीत समज देऊ ऐदा काय म्हणून त्या व्यवहारात आता काय म्हणून पोटा दिला न पडणारा न करणारा कारण कोणीही आज वैभव बंधकी व्यवहारात मन स्वतः जातात मन कोणीही कशा व्यवहारात सजवलेला कारण असेल तर सजवलेला कारण अक्षर उकलतात ताब्यात घेणारी मर्यादा तिचे अक्षर तो व्यवहार ताब्यात ठेवतो त्या पद्धतीत ताब्यात ठेवतो जसो तुझो व्यवहार जसो कोरो कोरतो आणि ज्या काय म्हणून आज तुम्ही लेकराची हत त्या व्यवहारात जशी तुझी संरक्षणाची मर्यादा उभी करून ती त्यापणे उभी करून आई जी काय म्हणून आज लेकरा तुझ्याजवळ मेळामाडी त्या व्यवहारात बसणार त्या व्यवहारात तेचवर कारण कोणाचाही खोटा दिला न पटणारा न चालणारा कारण आई घेणार नाही कसला व्यवहार तर येऊ देणार नाही अशा पद्धतीत तू जशी आज जयच्या गिरावर देवी तशी जबाबदारी घेवती त्या पद्धतीत जबाबदारी घेत तुम्ही त्याचप्रमाणे आज हा काय म्हणून त्या व्यवहाराचा निर्णय घेण्याची जी काय री आज जी काय मुळात जी काय म्हणून केलेली त्या व्यवहारात लेकरात येतात 12 पटांग बोलून 12 पटाच्या व्यवहारात जो व्यवहार करतात मुळात त्या व्यवहारात एक खोटा दिडा येऊन पडणारा आज त्या मर्यादेच्या व्यवहारात कोणी सजवलेलं कारण असतात सजवलेलं कारण अक्षय उकळतात आणि जसा ज्या व्यवहारात जसा ठेवतात त्या पद्धतीने ती मर्यादा त्या वेळेस जशी आज या व्यवहारात जशी मुळात जशी जोड बांधल्याने पुरवठ्या केल्याने त्या पद्धतीत पुरवठ्या तयार कर चुकीला ती बरा का मर्यादा हे तुझ्या मर्यादेत राहू चाल मर्यादा कोण करायचं आई माझ्या आई तुझी काय म्हणून आज गिरावळ देवी मग त्याच व्यवहारात आज ही काय म्हणून रीतिरिवाजाप्रमाणे लेकराची काय वावाट त्या व्यवहारात काय बाराची चुकली असतात चुकी झाली असतात किंवा आज लेकराची काही चूक झाली असतात पण त्या व्यवहाराची जशी तू समज घेवची त्या पद्धती समज घेतस आणि त्या भराडी देवीचा जी काय म्हणून आज देण्याची रीत करतात त्या व्यवहारात तो व्यवहारात ते लेकरांना तो मान्य होता नाही अशा व्यवहारात कोणीही काही व्यवहारात तो व्यवहार तोडलो गेलेलो असा तुटलेला व्यवहार तोड मानतात काही चूक दूक नाश अशा व्यवहारात ठेवलेला कारण असलेला कारण उकळून ज्या जागी ठेवता त्या पद्धती ठेवतात आणि आतापर्यंत जशी रीतिरिवाज वार्षिक व्यवहार त्या पद्धतीत कागदाचा व्यवहार झाला अशा पद्धतीची निर्माण सगळा घरामध्ये त्या पद्धतीमध्ये मोकळी झालं आणि त्या पद्धतीत निवेदन ठेवलं तुझं निवेद अधिक 12 वाजे वाढले त्या पद्धतीत जेव्हा ठेवलेलं निवेद अधिकची माहिती वाढली त्यानंतर जी काळातील आपल्या पद्धत ज्या पद्धतीप्रमाणे ठेवलं तिने आपलं मान्य करून घेऊन आतापर्यंत वार्षिक पुरापूर वार्षिक तळल्यामुळे ती समज आणि घरात बसून वगैरे घेऊन आपले बाळ मुलगा आपले बाळ गोपाळ आपले लेकरांच्या ज्या पद्धतीत रामाच्या रावटा होतो तिथं आपल्याला काय आता करून जसं आंदोलन म्हणजे तशी पूर्ण पद्धत कशी पुढे आपल्या पुढच्या व्यवहारासाठी आज गावाघराच्या भल्यासाठी आपल्या वाळवर्गींच्या भल्यासाठी आपल्या वसांच्या भल्यासाठी अशा पद्धतीत मर्याद मोकळी होऊन न्याय निर्णयाकडे बसावं पुढे अशा पद्धतीत पूर्ण मोकळी होऊन आपल्याला कारण जसा गाळण कोणत्या गावात वाहून लावू काय अशा पद्धतीत गंगेतून जसा निर्मळ होतो तशा पद्धतीतून मर्याद निर्मळ होऊन तिथे पुढे न्याय निर्णय बसावं फक्त मार्ग मोकळ करून देऊ ठरवलं जातं मान्य करून घेऊन तळ्यातल्या मर्यादेची संबंधी त्यावर गुंतकेपासून 84 पत्र खेळाची मर्यादाची वरती मांडापासून
आमची सगळी मंडळी पाडागरवाडी ही गिरावळ मर्याद शिरगाव गावची आमची चतुर्सीमा अधिक पाडागरवाडीची स्वतंत्र मर्याद आणि ह्या मर्यादा वर्षातून कार्यक्रम असा 2दा कार्यक्रम होतो. प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात दरवर्षीच्या अधिक मे महिन्यात असे 2 कार्यक्रम होतात. ते अशा पद्धतीने पूजा केली जाते. आता ही पाषाणं आम्ही वर ठेवली आहेत. आता जूनमध्ये आम्ही ती पाषाणं खाली ठेवणार त्या ठिकाणी. त्या ठिकाणी संपूर्ण गावाला बोलून प्रत्येक गावात आम्ही फिरून सीधा गोळा करून सीधा गोळा करून आम्ही इथे तो निवेद प्रसाद बनवतो. इथे आलेल्या मंडळीला जेवण वगैरे इथे कार्यक्रम होतो सगळा. दोन्ही टाइम वर्षातून 2 वेळा. आणि याची पूर्व परंपरा जे चालले आहे त्या पारंपरिक पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम करतो. इथे बाकी इथे मंदिर वगैरे बांधण्यासारखं काय नाही. अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी कार्यक्रम साजरा करतो. पावसाळ्यामध्ये सगळं काढून आम्ही वर घेऊन जातो कारण नदी पूर्ण भरलेली असते, वरपर्यंत पाणी असते ते. त्याच्यामुळे इथे काय चान्स नाही इकडे. त्यासाठी वर्षातून आम्हाला असंच साध्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम करतो. मंदिर वगैरे बांधायचं हुकूम आहे. मंदिर वगैरे बांधायचं नाही. तसं त्याची पद्धती मंदिर वगैरे काही नाही. पहिल्यापासून ती आमची आहे. ठीक आहे. आजच्या कार्यक्रमापुरते लागते. इतर वेळी सेवा आम्हीच करतो इथे. गोटणकर मंडळी, पाडागरची सगळे ग्रामस्थ मंडळी. ठीक आहे चालेल. गेलेत ना लवकर येऊ सांग. मित्रांनो डाळ झाली आहे, भात पण झाला आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास पाडागरमध्ये त्या गिरावळ मंदिरामध्ये आपण आलेलो. आजचा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.